कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सांग कसं हवंय तुला प्रपोजल? एजे मला ना असं एकदम एकदम फिल्मी स्टाईल मध्ये प्रपोजल हवंय। ती फिल्म नाही का दिल विल प्यार व्यार, त्यात जिमी शेरगिल रिशिता भट्ट साठी लोकलच्या लेडीज कंपार्टमेंट मध्ये चढतो, तसं काहीतरी करा ना। विश्वा कॅबिन मध्ये हॅलो कर। येस सर। विश्वा आणि विश्वा, ही गोष्ट आपल्या दोघांमध्ये आणि त्या एजन्सीच्या मध्येच राहायला हवी, इतर कोणालाही कळता कामा नाही। लेट्स गो। सगळं प्लॅनिंग झालेलं आहे ऑलरेडी। मी तुला सगळं सांगितलंय। एजे ज्या क्षणाला लीलाला प्रपोज करेल त्या क्षणी तिला शूट करायचा, कळलं? ह्या वेळेस जर काही गडबड झाली ना, गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव। नाही साहेब, मागच्या वेळेस सारखी यावेळेस गडबड नाही होणार। आजी 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 मी आज खूप खूप खुश आहे। का? आजी एजी फायनली मला हवं तसं प्रपोज करायला रेडी झाली आहे। हो का? हा, अरे वा, छान छान। म्हणजे शेवटी गंगेत घोडं ना आलं म्हणायचं काय, बरोबर आहे ना? तिला माझी खात्री आहे या वेळेला तुमच्या त्या प्रेमाच्या कबुलीचा जो काही कार्यक्रम आहे ना, तो बिनदिक्कत पार पडणार आहे बघा। छान। आजी मलाही वाटते की ह्या वेळेला एजे नक्की मला त्यांच्या मनातलं सांगते। सांगणार सांगणार। बरं आजी, माझी एक इच्छा आहे। बरं, नाही नाही तसं काही नाहीये, मला एजंटसाठी एखादा पदार्थ बनवायचा आहे। हो, तुम्ही मदत कराल मला? म्हणजे ते सगळं एकदम परफेक्ट व्हायला हवं ना। कॉफी इतकी छान बनवतेस की। कॉफीचे ठीक आहे, होते काय सोपी गोष्ट आहे। करा ना मला मदत, मी एकटीने केलं ना काहीतरी गोंधळ घालीस। सांग सांग सांग, काय बनवायचंय त्याच्यासाठी? करूया। मला वाटत होतं कॅरमेल कस्टर्ड बनवूया। हो, कॅरेमल कस्टर्ड बनवूया, छान आहे। चला आत्ताच तयारीला सुरुवात करूया। आजी चला 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 चला। मला कंटाळा आलाय। आजी अगं, अगं, बसू देत नाही मुलगी। चला चला। आई गं. वहिनी, पुन्हा लीला जिंकणारे असं दिसतंय, कारण दरवेळेप्रमाणे तिने स्वतःच्या मनासारखं एजंटकडून करून घेतलंय। आणि आता तर बघा एजंटसाठी कॅरमेल कस्टर्ड पण बनवतेय। बनवू दे का? काय बनवायचं ते बनवू दे। आपण ही बाजी तिच्यावर अशी पलटवू की एजे तिच्यावर यावेळी चिडलेच पाहिजे। म्हणजे आपण नक्की काय करायचंय? कॅरमेल कस्टर्ड बनवते ना ती, तिचं कस्टर्ड असं बिघडवू की एजेंनी आयुष्यात कधी तिच्या हातचं काही खाल्लंच नाही पाहिजे। पण वहिनी, ती कस्टर्ड तर एजेच खाणार आहेत ना, आणि तुम्हीच म्हणता एजेंना त्रास होईल असं काही नाही करायचं। होऊ दे, एजेंना त्रास होऊ दे। चुकीच्या माणसाशी साथ देतात पाहिजे, पण त्याची किंमत तर मोजावीच लागेल। वहिनी, हे तुम्ही बोलताय? तो मी बोलतेय। फरक पडतो एजेंना, आपण या घरात आहोत नाही आहोत, हे घर वाचवायला किती झटतोय हे सगळं दिसत नाही त्यांना। त्या लीलाच्या जाळ्यात एवढे अडकले तिचे की त्यांना फक्त लीलाच दिसते सगळीकडे। आता आपण सुद्धा एजेंटचा विचार करणं थोडं कमी करूयात। हा, हे म्हणजे असं झालं ना, सुक्यासोबत एजे पण जळतील। प्रपोजलचं नाटक सुरू आहे ना, ते संपूनच टाकू।
सर किती पटकन फायनल झालं नाही डील. एवढं मोठं डील इतक्या पटकन फायनल होईल असं मला अजिबात वाटलं नव्हतं सर. विश्वा ज्याच्यावर आपण डील केलंय तो माझा जुना मित्र आहे. त्यांनी जेव्हा स्टार्टअप केलं होतं तेव्हा मी त्याला मदत केली होती, त्यामुळे मला माहिती आहे की हे डील फायनल होणारच होतं. आता बघ प्रपोजल किती ग्रँड होतं ते. येस सर, ऍब्सोल्युटली. आता हे प्रपोजल इतकं ग्रँड होईल की लीला वहिनीने याचा कधी विचारही केला नसेल. सर स्वतःहून तुम्ही हे सगळं मॅनेज करता हे जर त्यांना कळलं ना तर त्यांना प्रचंड आनंद होणार आहे सर. विश्वास जे जो इव्हेंट ऑर्गनायझर होता ज्याच्याशी आपण बोलत होतो त्याचं नाव काय होतं? गायकवाड, राईट? त्याला फोन लावतो. गायकवाड. अच्छा गायकवाड, आय एम सॉरी, थोडं लास्ट मिनिट चेंजेस झालेले आहेत. तुम्हाला जे दिलेलं डील होतं ते मला कॅन्सल करावं लागणार आहे. नाही नाही, तुमचा काही फॉल्ट नाही आहे. आम्ही ही अरेंजमेंट पर्सनल लेवलवरच करणार आहोत. ओके, आपण करू पुढच्या वेळेला का. थँक्यू सर. पण हे विश्वा, मला याच्यासाठी सगळा ट्रस्टवर्दी स्टाफ हवा आहे. ओके, आणि हे सगळं मला कॉन्फिडेन्शियल ठेवायचं आहे. आणि स्टाफला लोकेशनवर गेल्यावरच कळायला हवं की प्लॅन काय आहे. नोट करे. येस सर, येस. ओके, हो हो, चला. ही काय वेळ आहे का? तुला सांगितलं होतं ना, काम असेल तर आधी मेसेज करत जा. सॉरी सर, पण आपल्यासाठी एक फार बॅड न्यूज आहे सर. एजे सरांना बहुतेक आपल्यावर डाऊट आलाय. का? काय झालं? सर, त्यांचा आत्ताच मला फोन आला होता. ते म्हणाले की ते ग्रँड प्रपोजलचं कॉन्ट्रॅक्ट आपल्याला देऊ शकत नाहीये. काय देऊ शकत नाही म्हणजे? सर, ते प्रपोजल त्यांना स्वतःच करायचं आहे, त्यामुळे ते कॉन्ट्रॅक्ट ते कोणालाच देणार नाहीये. हे जे समजतो काय स्वतःला, ह्याच्या डोक्यात नक्की काय प्लॅन आहे ना कळायला हवा. सगळं प्लॅनिंग जर स्वतःनेच केलं तर लीलाला मारणं अशक्य आहे. एजेच्या डोक्यात नक्की काय प्लॅन चाललाय ना काढावंच लागेल. वहिनी, एजे आज आयुष्यात पहिल्यांदा तिखट कॅरेमेल कस्टर्ड खाते. आणि तितक्याच तिखट भाषेत एजे लीलाला झापतील. तिला एजेंना खुश करायचं होतं ना. खुश करणं तर दूर, आता बघा एजे कशी तुझी खरडपट्टी काढतील ते. लवकर झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.